नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये सध्या जरी महापौर आणि उपमहापौर हे दोघे असले तरी समित्या ज्या आहेत त्यांचं काम देखील ह्या दोनच व्यक्तीवरती जास्त येत असते. सोबत नगरसेवक आहेत, परंतु वेगवेगळ्या समित्या तयार झाल्या आणि प्रभाग वाईज सभापती झाले तर कामाचं वेगवेगळं पण येईल आणि कामं प्रत्येक ठिकाणी काम चालू होऊ शकते. परंतु आपण बघतोय मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणी समित्यांचं सर्व ठिकाणी सभापती झालेले आहेत, परंतु वसई विरार भागात अजून का होत नाही याबद्दल आम्ही बोलण्यासाठी उपमहापौर मार्शल ऑफिस यांच्याकडे आलेलो. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, आज वसई विरार भागामध्ये सर्व किल्ला हे दोनच ओपनर बॅट्समॅन जे आहेत महापौर आणि उपमहापौर हे सांभाळत आहेत. समित्याचं कधी काय होणार आहे की नाही? दुसऱ्याच आपल्या महासभेमध्ये आम्ही ठराव घेतलेले आहेत आणि ठराव हे पुढेही पाठवलेले आहेत शासनाला. परंतु ह्याच विरोधकांनी त्या सगळ्या समित्यावर ऑब्जेक्शन घेतलेले आहेत आणि वरून दबाव आणून त्या समित्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत, थांबवण्यात आलेल्या आहेत ती प्रक्रिया. त्याला कारण असं आहे की संपूर्ण 29 महानगरपालिकेमध्ये 27 महानगरपालिका ह्या बीजेपीच्या आहेत, म्हणून बीजेपीने सगळ्या ठिकाणी ह्या समित्या गठीत केलेल्या आहेत. परंतु वसई विरार शहर महानगरपालिका ही बहुजन विकास आघाडीकडे आहे, म्हणून मुद्दामून नागरिकांना त्रास व्हावा, नागरिकाची कामं होऊ नयेत या अनुषंगाने इकडल्याच आपल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी ह्या समिती थांबवण्यासाठी काम केलेलं आहे. परंतु ते काही जास्त दिवस थांबणार नाही आहे. कायद्यामध्ये आहे की महासभा ज्या समितीला सहकार्य करेल त्याच समित्या गठीत करायच्या आहेत, परंतु मुद्दामून नागरिकाचे कामं होऊ नयेत म्हणून त्या समित्या थांबवल्या गेलेल्या आहेत. परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही आहे. महापौर, उपमहापौर, आमचे स्टँडिंग चेअरमॅन सगळे स्ट्रॉंग आहेत. लोकनेत्याचा आदेश आहे, जोपर्यंत समित्या बसत नाही तोपर्यंत तुम्ही जोरदार बॅटिंग करा आणि कामं करत राहा. याच अनुषंगाने 222 कोटीच्या कामाला मागच्या महासभेमध्ये मंजुरी दिलेली आहे. पुढच्या महासभेमध्ये अद्याप 100-200 कोटीची कामं येणार. 150 कोटीची कामं आज वसई तालुक्यात चालू आहेत. आज बॉडी बसल्यानंतर गेल्या 1.5 वर्षात 10 लाखाचं काम देखील हे आमदार करू शकले नाहीत. आज आम्ही 100 कोटीच्या कामाला सुरुवात केलेली आहे. वेगवेगळे भूमिपूजन चालू आहेत आणि रोजचे आपण बघताय वसई तालुक्यात विकास कामं चालू आहेत. कुठेतरी तुम्ही बहुजन विकास आघाडी आणि तुम्ही काही ठिकाणची प्रभाग रचना ही बदलल्यामुळे त्यांचं देखील म्हणजे विरोधकांना त्यांचा सभापती मिळू नये म्हणून तुमची काही खेळी, या खेळीला त्यांचं उत्तर तर नसेल ना? हे तुम्हाला काय वाटतं? आमची खेळी नसते, आमची खेळी नागरिकाचं चांगलं झालं पाहिजे म्हणून असते. कोणती खेळी केलेली नाही. प्रॉपर प्रत्येक वार्डला कनेक्टिव्हिटी आहे. असं नाही आहे की आगाशीतल्या नागरिकांना तुम्हाला ईस्टला जावं लागणार. पर जे आहेत आपले त्या पद्धतीने आम्ही तो प्लॅन दिलेला आहे. परंतु त्यांना ठाऊक आहेत सभापती बसल्यानंतर अद्याप फास्टमध्ये कामं होतील म्हणून कुठेतरी कामं थांबावीत. आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास गेल्या 5 ते 7 वर्षात बघताय. 5-5.5 वर्ष प्रशासकीय राजवट असताना या लोकांनी या वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये काय दिवे लावलेले आहेत ते आपण बघू शकता. महानगरपालिकेमध्ये सक्षम बांधकाम विभाग असताना देखील या आमदाराच्या जोरावर ह्या लोकांनी PWD ला सांगून काही कामं हे वसई तालुक्यात महानगरपालिका हद्दीत करून घ्यायला लावलेले आहेत. आणि त्या कामाची आज जर तुम्ही क्वालिटी बघितली, त्या क्वालिटीमध्ये काही अर्थ नाही आहे. तुम्ही जर माझ्या जोडीला आलो तर मी तुम्हाला प्रत्यक्षात PWD ने केलेली कामं देखील तुम्हाला दाखवू. परंतु ज्या महानगरपालिकेमध्ये आमदाराचा काहीही संबंध नाही. आमदाराचा संबंध हा फक्त त्यांच्या फंडापुरता असतो. जो तुमचा डिस्ट्रिक्ट फंड असतो, तुमचा जो काय कलेक्टरकडे फंड असतो, 2 कोटी असो, 3 कोटी असो, यावरच तुमचा संबंध असतो. परंतु गेल्या 1.5 वर्षात या इकडले जे आपले आमदार आहेत ते 10-10, 11-11 वाजेपर्यंत आपल्या महानगरपालिकेत बसणार. महानगरपालिकेत त्या कमिशनरवर दबाव आणायचा आणि कोणते तरी खोटे टेंडर काढायचे आणि मग ते टेंडर आपल्या कार्यकर्त्यांना वाटायचे. हे धंदे केलेले आहेत. परंतु कितीही टेंडर काढले तरी 1.5 वर्षात ते कामं करू शकले नाही आहेत. ते सपशील फेल झाले आणि आज ही बॉडी काम करते. कुठेतरी या कामाला लगाम लागावा म्हणून ह्यांचं पर्पसली ऑब्जेक्शन आहे की
सभापती त्या क्षेत्रात बसून आहे. तर आपण ऐकलं उपमहापौर मार्शल लोपिस यांचं स्पष्ट म्हणणं आहे की वसई विरार भागामध्ये जर का सभापती बसले तर काम अजून जोरामध्ये होईल, काम अजून फास्ट होईल आणि त्या कामाला कुठेतरी खेळ बसावी म्हणून हा विरोधकाचा खेळ आहे. आणि विरोधक हे आपलं चांगलं काम करण्याकडे लक्ष कमी आणि टेंडरवरती जास्त लक्ष असल्याचाच त्यांनी एक सूतोवाद केलेला आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.